म्हणजे आपण पाहतो परदेशामध्ये की स्वामी विवेकानंद जेव्हा गेले तेव्हा त्यांनी तिथं 3-3.5 वर्ष भाषणं दिली आणि तेव्हा त्याचे पैसे त्या त्या आयोजकांनी त्यांना दिलेले होते. बाबासाहेब आंबेडकर गेले, त्यांनी आपला प्रवास खर्च हा दिलेल्या व्याख्यानातून आलेल्या मानधनातून भागवलेला आहे. तर तिकडे एक प्रकारची शुद्ध व्यावसायिकता आहे आणि ती दोन्ही बाजूनी आहे, वक्त्याच्या बाजूनी आहे, श्रोत्यांच्या बाजूनी आहे, आयोजकांच्या बाजूनी आहे. म्हणजे आपण एखादा चित्रपट हा फुकट पाहावा अशी अपेक्षा करत नाही. आज नवीन चित्रपट आलाय तर तो सगळ्यांना फुकट दाखवा, आपला आवडता हिरो आहे त्याला आता काय कमी आहे असं आपण म्हणत नाही. आपण म्हणतो त्यानं मेहनत केली आहे. एका चित्रपटाला 150-200 कोटी रुपये मानधन घेतलं जातं, पण जो माणूस आता जवळजवळ 46 वर्ष वक्तृत्व क्षेत्रात आहे त्याला जर अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर आपण वक्तृत्व कलेकडे कसे पाहतो मला वाटतं याचं हे निदर्शक आहे. आणि आपल्याला एक चांगला म्हणजे सुसंस्कृत असा श्रोत्यांचा आणि वक्त्यांचा माहोल निर्माण करायचा असेल तर यामध्ये बदल झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि याची सुरुवात आपल्याकडं तरी माझ्या माहितीप्रमाणे नासी फडक्यांनी केली. मी ऐकलंय त्यानुसार ते त्यावेळी 100 रुपये मानधन घ्यायचे. ते तेवढा पगारही असायचा नाही, पण मानधन असेल तरच मी येणार आणि मी तयारी करून बोलतो असं ते म्हणायचे. एकदा तर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांचं व्याख्यान होतं आणि त्यांनी व्याख्यान सुरू केलं ते इंग्रजीतून सुरू केलं. म्हणजे अनेकांना फक्त ते कादंबरीकार म्हणून माहीत असतील, पण ते तत्वज्ञानाचे उत्तम प्राध्यापक होते आणि उत्तम इंग्रजीमध्येच ते शिकवायचे. ते व्याख्यान फर्ग्युसन मध्ये इंग्रजीत सुरू झाल्यानंतर मुलांनी दंगा केला की आम्ही फडक्यांना ऐकायला आलोय आणि हे इंग्रजीत काय झाडतायत. त्यांनी दंगा केल्यानंतर त्यांनी भाषण दिलं नाही. ते म्हणाले मी तयारी इंग्रजीतून केलेली आहे, आयत्या वेळी मी मराठीत बोलणार नाही. व्याख्यान न देता ते परत आले. तर मला असं वाटतं वक्त्यांनी सुद्धा आपले काही संकेत स्वतःहून पाळले पाहिजेत आणि ते श्रोत्यांनीही पाळले पाहिजेत. पुष्कळ प्रश्न विचारता येतील, पण मला वाटतं की माझ्या बाजूनी इतके पुरेसे आहे. आपण आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये जे प्रश्न असतील त्यातले कृपया काही विचारावेत, जेणेकरून या सभेला एक बहुमुखी आणि सप्तसुरांचं असं स्वरूप येईल. आपण कृपया हात वर करा म्हणजे मग आपल्याकडे माईक पोहोचवता येईल. आपल्याला कोणाला विचारायचं असेल तर जरूर विचारा. अर्थात प्रकाशन समारंभात प्रश्न विचारण्याची आपल्याला सवय नाही हे मी समजू शकतो. माझा प्रश्न असा आहे तर आपल्या म्हणजे महाराष्ट्रातले विद्यार्थी हे वक्तृत्वामध्ये कमी पडतात आणि विशेषतः एमपीएससी युपीएससी त्या परीक्षा आहेत महत्वाच्या, त्याच्यामध्ये ती लिखाणामध्ये किंवा पेपर्स मध्ये चांगले मार्क्स मिळतात, परंतु ज्या वेळेला प्रत्येक मुलाचाच असते त्यावेळेला मात्र ते कमी पडतात. आणि याच्यासाठी आपण काय योगदान करू इच्छितात? याच्यासाठी मी आता ओपन पद्धतीनं एमपीएससी युपीएससी बँकिंग किंवा कुठल्याही परीक्षेला जो मुलगा पहिलं हे टप्पा ओलांडून गेलेला आहे तर मी जाहीर भाषणात सांगतो की ज्याला अशा कुठल्या परीक्षेला जायचं आहे त्यानं माझी वेळ घेऊन माझ्याकडे यावं आणि त्याची मी मुलाखत घेईन विनामूल्य. अशा आतापर्यंत 1-2 हजार मुलाखती अशा मुलांच्या घेतल्या आणि त्यातले बरेचसे चांगले प्लेस झालेली मुलं आहेत. मग ते डिफेन्समध्ये जाणारी मुलं आहेत, बँकेत जाणारी मुलं आहेत, एमपीएससी मध्ये जाणारे आहेत, युपीएससी मध्ये जाणारे आहेत, अशी बरीच मुलं आहेत. आणि आपण म्हणाला ते बरोबर आहे की वक्तृत्वामध्ये पर्सनल इंटरव्ह्यू मध्येच पर्सनॅलिटी याच्यामध्येच ती मुलं मागं पडतात. त्याच्यावरती आता पुस्तक माझं दुसरं लिहायची सुरुवात आहे, लिहितोय मी. म्हणजे किती मी लिहू शकतोय माहिती नाही, कारण खूप मुलाखती दिलेला आणि खूप मुलाखती घेतलेला माणूस आहे मी. म्हणजे थोडासा भांडखोर आणि जरा लढाऊ असल्यामुळे जिथे अन्याय होईल तिथे भांडायचं आणि तिथून बाहेर काढलं जायचं आणि मग संघटनेमध्ये काम करताना वगैरे असं काहीतरी व्हायचं. पण आता मी या मुलांना सांगतोय की
तुम्हाला हे बोलणं यायला पाहिजे. दुसरा भाग असा की वक्तृत्वाचा, लिडरशिपमध्ये तुम्हाला कुठे जायचं असेल, कॉर्पोरेटमध्ये जायचं असेल किंवा शिक्षणात जायचं असेल किंवा व्यापारात जायचं असेल, तर तिथं ही दिस इज ट्रीटेड एज अ की स्किल. म्हणजे फिलॉसॉफिकली विचार केला तर ओरेटरी इज अगदी हाय लेवलचे इंटेलेक्च्युअल स्किल आहे. आणि शब्दवैभव, वाणी वैभव, ज्ञान सामर्थ्य, तुमच्या डिसिप्लिनचं सामर्थ्य, हे सगळं द्यावा लागणारा वेळ, या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्यानंतर या कलेकडे माणसं वळतात किंवा त्यात माहीर होतात. त्यामुळे आपल्या मुलांना पुढच्या लेक्चरेट 1 मिनिटाचं भाषण देतील, एक्सटेम्पर स्पीच 3 मिनिटाचं देतील किंवा 3 सेकंदाचं देतील. म्हणून आता आम्ही कधीतरी चर्चा करतो की 1 सेकंद कसं बोलता येईल, 3 सेकंद कसं बोलता येईल, 1 मिनिट कसं बोलता येईल, एक्सटेम्पर कसं बोलता येईल, असं ह्या मुलांना पण मी सांगतो. आणि मग काही मुलं त्याच्यातून पुढे तयार होतात, ज्यांना चांगली पुढे प्रेरणा मिळते. आता हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा कोणी म्हणाल की अशा मुलाखती तुम्ही फुकट का घेताय? कारण मुलांची निवड झाली की आता अलीकडे वाचतोय मी, परवाच शिशिर काही मुलाखती घेत होता याच्यामध्ये, दिल्लीमध्ये UPSCच्या मुलांच्या स्क्रीनिंग झालेल्या. तर तो म्हणाला की इथे क्लासवाले असे आहेत अकॅडमीवाले की ते या सगळ्या मुलांच्या 5 स्टार मध्ये मुलाखती घेतात, कारण त्यांना हा आता पुढे साहेब होणार आहे माहिती आहे, यातून आलेला आहे आणि त्याचे वेगळे पैसे मुलांच्याकडून घेतात. आता जी मुलाखत चालली होती ती खरं म्हणजे आपल्या शासनाच्या सोयीतून आलेली मुलं तिथं होती. तर तुम्ही किमान तरी त्याचे पैसे घेत चला. पण मी ते ठरवलेलं आहे की आपल्याकडे प्रवेशासाठी येणारा मुलगा, समुपदेशनासाठी, तो तर असंख्य मुलांना, मी आधी ठरवलं होतं की आपल्या नात्यातल्या गोत्यातल्या मित्रांच्या मुलांना द्यायचं, पण आता कुणी आलं तरी मी त्यांना ते समुपदेशन करतो. आणि त्याची सुरुवात पण गमतीशीर झालेली आहे की माझ्या शेजारी एक डॉक्टर राहतात. तर त्यांचीच मुलगी एकदा सर मला माझ्याकडे आले, म्हणाले ती अभ्यास करत नाही आणि पुस्तकं टाकून देते, तर तिला जरासं समजावून सांगा. आणि समजावून सांगितल्यानंतर ती अभ्यास करायला लागली. ते म्हणाले आता तुमच्याकडेच अभ्यासाला बसू दे. मग ती आमच्याकडे अभ्यासाला बसली, डॉक्टर झाली. त्याच्यानंतर त्या डॉक्टरने काय केलं, त्यांच्याकडे जे पेशंट येतात असं काहीतरी, ते म्हणायचे ह्यातलं मला काही कळत नाही, सरांच्याकडे जावं. आणि मग असे लोक यायला लागले. म्हणजे समुपदेशन सुरू आहे, तर माझा वेळ समुपदेशनांमध्ये जातो. म्हणजे काही पालक मुलांच्या तक्रारी घेऊन येतात, प्रवेशासाठीचं समुपदेशन, आणि विशेषतः नोकरीसाठी. तर नोकरीसाठी मी जास्त महत्व देतो. आणि मग हे लेखन वाचन. पण याचा आता घरातल्या मंडळींना त्रास होतो, कारण आलेल्या प्रत्येक माणसाची काहीतरी सेवा करायची म्हटलं तर ते शक्य होत नाही. त्यामुळे काय करायचं अशा संभ्रमात मी आहे. तो संभ्रम दूर व्हावा म्हणूनच मी विचारतो की हे सगळं घरात न करता वक्तृत्व कलेचा विकास होण्याच्या दृष्टीनं एखादी संस्था किंवा एखादा चांगला अभ्यासक्रम असं काही नाही निर्माण करता येणार का आपल्याला? कारण वक्तृत्व हे सर्व क्षेत्रात लागतं आणि विद्यापीठ अशा कौशल्यांकडे फारशी लक्ष देत नाहीत असं आपल्याला दिसतं. तर आपल्याला असं वाटतं का की संस्थात्मक पातळीवर याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि तरच ही कला चांगली विकसित होईल? असं काम काही लोक करतायत. आता मी नाव विसरलो, पण पाकिस्तान मधून एक माणूस इकडे कधीतरी येतो, इथे वर्कशॉप घेतो, पण तिकडे तो ते चालवतो. तर तो अशी अकॅडमी चालवतोय, काय आता त्याचं नाव विसरलो मी, सॉरी. तो मुलांना ऍडमिट करतो, त्यांना सांगतो तुमचं जिथं कॉलेज आहे तिथे तुम्ही कॉलेज करा. आणि तो जगातले काही स्कॉलर, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस मधले, त्यानंतर काही राजकारणी, यांना वर्षातून किमान 40 लोकांना तो भेटवतो आणि या मुलांना त्यांच्या मुलाखती घ्यायला लावतो, त्यांचे लेक्चर्स ऐकायला लावतो आणि त्यांना सांगतो तुम्हाला जिथे जायचं तिथे जा, प्लॅटफॉर्म देतो, तिथे ही भाषणं द्यायला सुरुवात करा. म्हणजे कम्युनिकेशन एक्सलंट करणं एवढं तो काम करतो. त्यानंतर अभ्यासक्रम सांगतो, त्यावेळी तुम्हाला आवडत्या देशात तो तुम्ही जाऊन या तुमच्या पैशाने, मार्गदर्शन तो करतो. आणि ती मुलं खूप चांगल्या पद्धतीने प्लेस होत आहेत. म्हणजे त्याला इन्स्टिट्यूशनल रूप द्यायला पाहिजे. पण आता इन्स्टिट्यूशनल रूप द्यायला झालं तर मग चांगला हॉल असणं, ऑडिओची व्हिडिओची रेकॉर्डिंगची सोय असणं, असा थोडा खर्चाचा भाग आहे. करायला हरकत नाही, आपण करूया.
म्हणजे मला आता वाटतं ते आपल्या शहरामध्ये म्हणजे शहरांचा इतिहास, देशांचा इतिहास असं म्हटलं जातं की तो इतिहास खरं म्हणजे हिस्ट्री ऑफ कंट्री, एनी हिस्ट्री ऑफ एनी कंट्री इज हिस्ट्री ऑफ ग्रेट मेन. म्हणजे जी माणसं काहीतरी करतात, धडपडतात, त्याच्यातून काहीतरी उभं राहतं. म्हणजे आता या शहरामध्ये इथंची सगळी बसलेली माणसं आहेत, या माणसांच्या मुलाखती आपण घेतल्या आणि जर रेकॉर्ड करून ठेवल्या नाहीत तर नंतर कळणारच नाही. म्हणजे आता मी वगैरे सरांना सांगतो की ते त्यांच्या वडिलांच्या बद्दल काहीतरी सांगतात, तर मी म्हणाल तुम्ही लिहून का ठेवलं नाही, तर आता तुमची मुलाखत आपण रेकॉर्ड करून ठेवूया. पाटणकर सरांची मुलाखत ठेवूया, भोसले सरांची ठेवूया, देशपांडे सरांची ठेवूया, अडसूळ सर पाठीमागले त्यांची घेऊया. या सगळ्या लोकांच्याकडे खूप मोठं संचित आहे. तिकडे भाई पाठीमाग बसले त्यांची घेऊया. म्हणजे या शहराचं वैभव ज्याने निर्माण केलं शाहू महाराजांच्या पासून पुढे, तर याच्यामध्ये आता खर्डेकरांची मुलाखत आमच्याकडे नाही. खर्डेकर कसे बोलत होते कुठे ऐकायला मिळेल नाही आहे. भास्करराव जाधव कसे बोलत होते माहिती नाही. विचारवंत होते, स्कॉलर होते, माहिती नाही आपल्याला. म्हणजे अशी काही माणसं गेली नाही. तर आपण त्याला इन्स्टिट्यूशनलाइज, मी शिर्के सरांची पण एकदा बोललो होतो, आपला स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये अशा काही लोकांच्या मुलाखती आपण करून ठेवूया. आपण पुढाकार घेऊ, बघूया इन्स्टिट्यूशनल कोणाचा सपोर्ट होतोय, पण ते करायला पाहिजे. आणखी एकच प्रश्न की आपण दोघेही इंग्रजीचे आहोत, तर आपण वक्ते म्हणून जेव्हा इंग्रजीतून भाषण करता, काही वेळेला आपण हिंदीतून भाषण करता, तेव्हा आपल्याला काय वेगळी तयारी करावीशी वाटते? इंग्रजीमध्ये भाषण करताना मला खूप आनंद होतो, अति आनंद होतो. का तर एक काळ असा होता की इंग्रजीमध्ये म्हणजे मी सुमार विद्यार्थी होतो, म्हणजे ढ नव्हतो, हुशार पण नव्हतो. म्हणजे मला 10वीला 11वीला 47% मार्क आहेत, ग्रॅज्युएशनला 47% मार्क आहेत, बीएडला 63% आहे, एमएडला 63% आहे. हे बरोबर अंक कसे जुळत मला माहिती नाही, पण मी त्याच्यातलं सूत्र काढलं असं की ज्यावेळी मी नोकरी करत नव्हतो आणि शिकत होतो त्या 2 कोर्सला मला चांगले मार्क पडले. बीएडला मी नोकरी करत नव्हतो, एमएडला मी नोकरी करत नव्हतो, मग अभ्यासाला मला वेळ मिळाला. पण या ज्या बाकीच्या 2 नाही झाल्या, एक 11वीची 47 आहे त्यावेळी अभ्यासालाच जागा नव्हती, त्यामुळे दुर्दैवाने आम्ही घरच फिरत होतो. काही दुःखद अडचण होत्या, ते पाषाण तालुक्यामध्ये आले. आणि ग्रॅज्युएशनला आलो त्यावेळी पण कामाचाच, म्हणजे 10 तास काम आणि बाकीचे 1-2 तास लेक्चर आणि बाकीचं थोडा होईल तसा अभ्यास, त्यामुळे त्यावेळेला ते 47 होतं. पण नंतर मी ठरवलं की आपल्याला इंग्रजी चांगलं यायला पाहिजे, आणि मग मी देशपातळीवरती ऑनलाईन आणि वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये नॅकच्या निमित्तानं गेलो असेल त्या तो भाग वेगळा, पण भाषण देण्यासाठी म्हणून मी गेलेलो आहे. आणि ती भाषणं म्हणजे खूप चांगली झालेली आहेत. तुमच्या इतक्या चांगल्या उच्चारत नाहीत, पण चांगली झालेली आहेत आणि ती अधिक तयारी करून मी दिलेली आहे. त्याचा मात्र प्रभाव या मराठीत बोलताना होतो. आणि मी काही लोक म्हणतात हे इम्प्रेशन मारायला इंग्लिश बोलतात की काय. म्हणजे मी आता बोलताना म्हणतो की एज्युकेशन टुडे इज डिजिटाइज, ऑटोमेटाइज, टेक्नॉलॉजी त्याच्यात आलेली आहे, असं काहीतरी असं बोलतो. आणि मग तुम्ही एनर्जाइज व्हायला पाहिजे, व्हायटलाइज व्हायला पाहिजे, असं काहीतरी बोलते. हे किती इंग्लिश बोलणार, किती ऐकायचं. त्याच्या अगोदर इंग्लिशचे कोट वापरत होते. ते म्हटलं हे सगळं कोटच करतात, ह्यांचं काही सांगतात की नाही. ह्या आता सुधारणा करत मी आलेला आहे. पण इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये, हिंदीमध्ये बोलणारा हिंदीचे तज्ञ इथे येऊन बसलेले आहेत. खूप मला आनंद होतो त्या भाषेचा. आणि मग कधीतरी तुमच्याशी, कधीतरी चौगले सरांशी हिंदीमध्ये तो डायलॉग होतो. तो हिंदीमधला डायलॉग अशातून येतो की तो वापरावा म्हणून वाटतो. काही हिंदीतले चांगले कवी मी ऐकतो, आणि लॉजमध्ये मी जिथं काम करतो तिथे हिंदी बोलणारे लोक जास्त, आणि त्याच्यामध्ये काही हिंदी बोलणारे इतके चांगले होते. त्यामध्ये कस्तुरिया म्हणून एक ऑफिसर होते, तर ते मला हाक मारायचे की ए लडके असं म्हणायचे नाहीत. ते काय म्हणायचे, भगवान तेरा नाम भगवान किसने रखा है, और आपका नाम भगवान है, तो मैं आपको ए लड़के कैसे बोलूंगा, आप तो भगवान ही है. तो भगवान मुझे एक स्पेशल चाय चाहिए, और भी एक चाहिए, एक आपके लिए, एक मेरे लिए.
आणि मला ते त्यांच्या बरोबर बसून ते चहा प्यायला लावायचे. अतिशय सुंदर असे जेंटलमॅन होते. दुसरा त्यांचा एक जोडीदार होता, तो खट्याळ हिंदी बोलायचा, तलवार सिंग म्हणून. हे एस्कॉट कंपनीचे इंजिनियर्स होते. ते इथे महिना महिना येऊन राहायचे आणि कंपन्यातून काही सुपरवाइज करून जायचे. तर तो म्हणायचा की त्याचं हिंदी वेगळं, ओ भगवान ही चल रहा है. मला काही फार येत नव्हतं आणि तो दारू कधीतरी प्यायचा. दारू प्यायला आमच्या त्या कॉलेजामध्ये निषिद्ध होत. तरी पण तो काय म्हणायचा, ये दवा है लेकिन मैं पीता हूं, अपने काका को मत बताओ नहीं तो मुझे कल बाहर भेजो. मग ते काय आणि परत सांगा, इससे कीटाणु पेट में है ना वो सभी मर जाते हैं, शुरू करो अभी से शुरू करो, मैं फोटो में दे रहा हूं. कधीतरी तो यायचा आणि काही चांगले प्रवास आले की म्हणायचा, भगवान आजकल हवा बहुत तेज चल रही है, पब्लिक बहुत अच्छी आ रही है, असा तो खट्याळ बोलायचा. ह्या सगळ्यांचं हिंदी खूप चांगला. दुसरा एक पुरुषोत्तम म्हणून एक मुलगा होता, कपड्याचा व्यापारी, तो पण हिंदी खूप छान बोलायचा. त्याचं बोलायचं कळत नव्हतं मला, गडबडीत तो बोलायचा. तर तो मला आवडायचा. म्हणजे त्याला सांगितलं की काय चाहिए, तो म्हणायचा खोपरे का तेल चाहिए. ते खोपरे का तेल म्हणजे मला काय माहित. मग त्याला मी खोपरे का तेल द्यायचा. मग मी त्याला विचारायचा, क्या सरदर्द है क्या आपको, दर्द है क्या, सर में दर्द है क्या. तो म्हणायचा हा है. मग मालिश करता म्हणून सांगायचं. मग कधीतरी त्याला मालिश करायचं. मग तो एका वेळी डझन कपडे जिथे राहायचा तिथे जायचा. मग तो इस्त्रीला जायचा. इस्त्रीला देताना मी त्याला सांगायचा, सर इसमें से एक पुराना हो गया है, तेरे को चाहिए ले लो. मग तो असे कपडे द्यायचा. मी कॉलेजला वापरताना सगळे कपडे ते वापरतो. कॉलेजचे माझे मित्रच वगैरे. पण मी कोणाला सांगत नव्हतं मला कुठनं मिळत आहेत. म्हणजे नवीनच कपडे असायचे. दगड असतील ते बॉम्बे टेलर होता त्याच्याकडे जायचं आणि अल्टर करून आणायचे. 7 रुपयाला अल्टर होतं त्यावेळी. म्हणजे नवीन आले की एकदम नवीनच व्हायचे. कॉलेजमध्ये वाचायचं, हा एवढे भारी कपडे कुठनं आणतो. मी ते सिक्रेट काही कोणाला कॉलेज होईपर्यंत सांगितलं नव्हतं. मग नंतर माझे सर पण द्यायला. पण त्या लॉज मधलं जे हिंदी होतं, दॅट वॉज माय स्मॉल युनिव्हर्सिटी. तिथे मला त्या हिंदीनं वेळ लावलं. त्यामुळे हिंदी, इंग्रजीमध्ये बोलताना मला अभिमान वाटतो की त्यांचीच काय ती भाषा आहे. आणि मग मी आता माझा सिद्धांत म्हणून सांगतो, लँग्वेज इज नॉट ए मोनोपोली ऑफ एनी कंट्री और एनी कम्युनिटी और एनी कास्ट और एनीबडी कॅन स्पीक इंग्लिश, वन हू रेसल्स विथ द इंग्लिश. म्हणजे त्याच्याशी ज्याला हे करायचं ते ठरवून केलं. मराठीपासून सुरू झालेला आपला वक्तृत्वाचा प्रवास इंग्रजी, हिंदी पर्यंत गेला. पण ज्या औषधाचा आपण उल्लेख केला तो वक्तृत्व विकासासाठी त्याचा काही भाग आहे असं आपल्याला वाटतं. कारण अनेकांचा वक्तृत्व विलास हा त्या औषधानेच होतो असं दिसतंय. त्याचा बऱ्याच वेळा मला त्याची भीती अशी वाटते की आपण त्या दुकानातच काम करत होता म्हणून. नाही, त्या दुकानामध्ये काम मला नाईलाजाने करायला लागलं. ते असं की मला थोडं इंग्लिश चांगलं यायला लागल्यानंतर माझे मालक म्हणाले, तुझं इंग्लिश चांगलं आहे आणि आपलं इंग्लिश दारूचं दुकान आहे, तर तिथे तुम्ही काम करा. आणि मला एकदम त्यांनी सांगितलं 40 रुपये वाढवून देणार. आधी 40 रुपये पगार होतो, दुप्पट पगार होणार. आणि मी संभ्रमात होतो, म्हणजे धर्मसंकटात होतो. धर्म मानत नव्हतो तरी मला आता काय करायचं. गावाकडे आपण 10 रुपये पाठवतोय, गावाकडे 40चे 40 पाठवून 40 मध्ये आपला आरामात भागेल. म्हणलं काय प्यायची नाही, आपण हात लावायचा नाही. तर कधीतरी त्यातली एखादी बाटली पोटायची आणि हात लागायचे. गावाकडे बातम्या अशा पोचलेल्या होत्या की 2 भाऊ यात पारंगत होऊन गेलेले आहेत आणि हा गेला आता तिसरा पण. कुठून तिकडे बातमी करायची कारण नाही. पण मी माझ्या वडिलांना सांगायचं की तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग त्याच्यामध्ये खूप चांगली मला तज्ञता आली. मग त्या 80 रुपयाचे परत त्याने 120 रुपये केले. पण मला नंतर वाटायला लागले की हे आपण सोडायला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घराची राखरांगोळी ज्याच्यामुळे झाली त्याला स्पर्श करायचे नाही. किंवा दिस इज मिसकॉल्ड प्लेजर, म्हणजे ज्याच्यामुळे मेंदू उद्दीपित होतो. आणि बघ मेंदू आपोआप तुम्ही चांगलं बोलल्यानं उद्दीपित होतो, चांगलं खाण्यानं उद्दीपित होतो, मित्र भेटले की उद्दीपित होतो. त्याला बाकीच्या उद्दीपनाची गरजच नसते, त्या उद्दीपनाची सवय लावतो आपण. पण असे काही मित्र भेटले, समजा आपण असलो, आता काही वेळा असं होतं की माझ्याच एखाद्या कार्यक्रमाला मला कोणाला तरी बोलवावं लागतं. तो माणूस एखादं पुस्तक न वाचताच बोलतो आणि झाल्या म्हणतो सर माझा ब्रँड मला पाहिजे. आणि मग अशा प्रकारचं जेवण पाहिजे. त्यावेळी माझ्या पुढे प्रश्न पडतो की पण
मिसेसने माझ्या सांगितलं की दारू पिणाऱ्या माणसाला मी माझ्या घरात जेवायला वाढणार नाही, आणि ते त्यांनी आतापर्यंत पाळलं. म्हणजे दारू प्यायला असेल तरी एरवी ठीक आहे. आणि मीही पाळलेलं आहे की दारू पिणाऱ्या माणसाबरोबर बसलंच चालेल पण दारू प्यायची नाही, हे आजन्म पाळायचं असं ठरवलेलं आहे. पण तिथला तो अनुभव होता, म्हणजे तो पण समृद्ध अनुभव होता. म्हणजे दारू कशी असते, रम कुठली, विस्की कुठली, ब्रँडी कुठली, ते मला हे काय चाललंय ती कशी घ्यायची असते, त्याचा पेट म्हणजे काय असतो, त्याचं मेजरमेंट कसं असतं, कशी तयार होते, त्याचे सगळे लिफलेट वगैरे यायचे, ते मी वाचत होतो याच्यामध्ये. आणि मग मालकांना मी सांगायचं, आणि येणाऱ्या लोकांना पण मी सांगायचं की फार छान आहे बघा. त्यातला एखादा आगाऊ माणूस म्हणायचा की तू पिऊन बघितलेस. एकदा काकांनाच मी प्रश्न विचारला होता की काका, समोर तावडे साहेबांच्या बंगल्याच्या समोर, शेरा तावडेंचा बंगला समोर परागलाच्या, आणि जिथं दारूचा कट्टा आहे दुधाचा, तिकडे दूध न पिता इकडे काय येतात लोक. एक दोन वेळा विचारल्यानंतर काका म्हटले, आता तुला इथं कामावरनं काढून टाकणार. हा प्रश्न विचारायचा नाही, असा प्रश्न विचारला आपलं दुकान कसं चालणार. त्यामुळे हे तिथले अनुभव, तिथं मात्र इंग्लिश बोलणारे लोक यायचे बरेच, म्हणजे ते वेगवेगळ्या याच्यामध्ये इंग्लिश, तेवढं त्यावेळी मला इतकं इंग्लिश येत नव्हतं, म्हणजे अजून येते असं नाही. नाही, ते तिथं जे इंग्लिश असतं त्यामध्ये उच्चाराची गडबड असतेच, त्यामुळं ते असो. शेवटचा प्रश्न आपण घेऊया. आता त्या इंग्लिशचा मला उपयोग माझ्या नातीशी बोलताना, अर्थात, कारण ती आता ज्या पद्धतीने माझ्याशी इंग्लिश बोलते की तुमची उच्चार क्षमता मी घेऊ शकत नाही, आणि तिची स्टाईल मी घेऊ शकत नाही. म्हणजे मी जर तिला काहीतरी विचारलं की आता कधीतरी असा संवाद होतो आमचा, तर ती तिच्या स्टाईलमध्ये बोलते. मग आता मी ती तयारी केली नसती तर ती अशी मला बोलता आलं नसतं. म्हणजे आता मिली उद्या तुमच्याकडे आम्ही आलो तर चालेल काय, म्हणजे आम्ही भेटतो, ती इकडे येते, आम्ही तिकडे जातो, जवळ शेजारीच राहतात. तर ते म्हणाले, लेट मी थिंक. म्हणजे यू मे कम बट बिफोर 8 आय विल हॅव टू गो स्लीप बिकॉज अर्ली इन द मॉर्निंग आय हॅव टू गेट अप. तर ती अशी शिस्तबद्ध अशी सांगते. आता हे तिच्याबरोबर इंग्लिश बोलत असल्यामुळे तिचा माझा संवाद होत नाही. आता एक नातू आला माझा इथे आणखीन एक, तो पण छान इंग्लिश बोलतो, शौर्य. तो हिंदी पण बोलतो आणि इंग्लिश पण बोलतो. आणि ही भाषा जर येत नसेल तर त्याला एकदा मी काहीतरी बोलताना असं म्हटलो, त्याने काहीतरी विमान घेऊन आला आणि म्हटलं, बघा दादाजी ये देखो एरोप्लेन देखी. मी हातात घेतलं आणि म्हटलं, ये तो बहुत भारी है. तर तो म्हणजे भारी नाही आहे, हलका आहे दादाजी. तर म्हणजे भारी आणि हलका आहे, म्हणजे आपलं हिंदी सुधारलं पाहिजे हेही नंतर कळायला लागलं. म्हणजे नातवंडांच्या बरोबर, आपल्या मित्रांच्या बरोबर, तरुण मित्रांच्या बरोबर, तुमच्यासारख्या मित्रांच्या बरोबर, इथे बसलेल्या सगळ्या मित्रांच्या बरोबर बोलताना, ज्येष्ठांच्या बरोबर बोलताना, म्हणजे आता पाटणकर सरांच्याकडे त्यांना पुस्तक वाचायला द्यायचं, काय द्यायचं, तर ते इतक्या दर्जाचं वाचतात, उत्कृष्ट वाचतात, आणि ते आपण नाव सांगितलं की पुस्तकच आणून देतात. म्हणजे कधी कधी मला संकोच वाटतो. आणि नवीन पुस्तक असतं. मला सवय आहे जुनी पुस्तकं घ्यायच्या. आता नवीन पुस्तकं मी घेतोय. मी जे मानधन मला मिळतं ते देणगी देण्यासाठी, पुस्तक घेण्यासाठी आणि पुस्तक देण्यासाठी, म्हणजे सगळ्यांना पुस्तक मी वाटत असतो. म्हणजे दरवर्षी 25-30 हजाराची पुस्तकं मी वाटतो आणि एक 8-10 हजाराची माझ्यासाठी घेतो. तर इंग्रजी आणि हिंदी सुधारला त्याचा आता मला उपयोग होतोय. नाहीतर US मध्ये ती शिकलेली मुलगी मला म्हटलं असते, दादाजींना काही इंग्लिश येत नाही, पण तिचंही नाव मिलीच ठेवलंय तुम्ही, त्यामुळं ते मिलीभर न घेता सुद्धा शौर्य गाजवता येतं हे तुम्ही. शेवटचा प्रश्न वक्तृत्व आपण विचारणार आहे. आपण 2 वगैरे प्रबोधनाचं काम केलं, ते सांगितलं. या प्रबोधनाच्या संदर्भात मी युवा पिढीच्या संदर्भात आपल्याला विचारतो की आपल्याला त्यांच्यावर केलेल्या प्रबोधनाचा प्रभाव, परिणाम, सॅटिस्फॅक्शन इंडेक्स कसा आहे, आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं. आणि दुसरा छोटासा प्रश्न, आपण हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबावर अन्याय झाला आता मी ज्या पद्धतीनं मुलांशी बोलतोय, म्हणजे आता माझा संवाद जो आहे त्याच्यामध्ये 2
कॅटेगरीज आहेत. एक मोस्ट सिनियर माणसं, त्याच्याबद्दल माझ्यावरती टीका व्हायची की तुम्ही इतक्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांच्या बरोबर का वावरत असता, मग त्यांना इथं सोडा, त्यांना इथून आणा, तिथे न्या, आणि त्यांची मैत्री का करत असता. खूप सिनियर मित्रांशी, कारण मला शिकायला मिळतं कसं बोलायचं, कसं वागायचं शिकायला मिळतं, त्यांचा अनुभव समृद्ध जीवन अनुभवायला मिळतं. आणि मग अगदी लहान मुलांच्या बरोबर त्यातली माझी तज्ञता अशी आहे की अगदी कितीतरी जोरात रडणाऱ्या मुलाला मी मांडीवर घेतलं की त्याला गप्प करू शकतो, इतकं त्यातलं ज्ञान मला आहे. त्या मुलांशी मी बोलतो. आता सर म्हटले तसे अशी मुलं जर परत परत प्रभावात आली तर त्याचा प्रभाव मुलांच्यावरती होतोय, चांगला होतोय. चांगलं काहीतरी वाचतात, चांगलं बोलतात. कसं बसावं म्हणून सांगितलं तर तसं माझ्याकडे आल्यानंतर बसत नाहीत. बाहेर पण कुठे गेलं तर कसं बसावं, कसं बोलावं हे ऐकतात ती मुलं. आणि दुसरा प्रश्न तुम्ही म्हणाला की घरातल्या लोकांच्यावर अन्याय झाला काय. मुलांच्यावरती तरी काय अन्याय झालेला नाही असं मी सांगतो, कारण शिकून ती लवकर बाहेर पडली. आणि दोघेही मुलांचं असं हे होतं की आम्हाला लागलं तर तुम्ही गायडन्स करा. म्हणजे आता संदीप इथे तर संदीप म्हटले बापा मला तुम्ही काही शिकवू नका, लागेल तर मी तुम्हाला विचार. पण त्यांनी काही विचारलं नाही. पूर्ण तो चांगला स्कॉलर आहे पण कधी नाही विचारलं. शिशिर UPSC ची परीक्षा देताना SSB ची त्यावेळी तो काहीतरी विचारायचा, त्यावेळी मी त्याला त्याची मुलाखत घेत असे किंवा सांगत असे. तर त्यांना काही फार त्रास दिलेला नाही, पण कधी कधी कठोर वागलो असेल. त्यावेळी मारलेलं त्याला नाही, मी त्यांना मारलेलं आठवत नाही, स्पर्श केलेलं आठवत नाही, वाईट शिवी दिलेली आठवत नाही. पण येणार जाणाऱ्यांच्या वर्दळीचा मिसेसना त्रास झालेला असं मला जाणवलं. माझे दुसरे एक मित्र होते, त्यांची मुलं असं काहीतरी करायचे की ते लिहायचे या इथे सल्ला आणि शिवाय उपीट शिरा जे आम्ही खातो ते मिळेल. मुख्याध्यापक होते ते. तर मला कधीतरी वाटलं आपण असं लिहावं काय, किंवा सर आहेत पण भेटणार नाही. पण आता सांगायला हरकत नाही. मग कधी कधी आता म्हटलं यांना मी म्हटलं की लबाड बोलायचा संस्कार नको, तर तुम्ही आता काय करा, तुम्हाला अनवॉन्टेड जी माणसं वाटतात, वेळ खातात अशी इथं पण नाही त्याच्यात, तर तुम्ही काय करत चला. त्यांना पण वाटतं मी का तुमच्यासाठी मी का लबाड बोलू, पुलं आणि त्यांच्या सुनीताबाईंचं व्हायचं तसं. तर मी त्यांना सांगतो सर आहेत पण त्यांचं काहीतरी ऑनलाईन चाललेलं आहे, ऑनलाईन मीटिंग मध्ये, ऑनलाईन मीटिंग होत आहे पण मध्ये मध्ये, आणि बाकीचे कोणी असतील तर त्यांना बोलवा. आणि आता तुम्ही चहा द्या, चहा राहिला तर पाणी द्या. मग त्यांनी त्याच्यावर त्यांचे उपाय काढलेले आहेत. जे चहा देण्याच्या ऐवजी सरबत देतील, सफरचंद कापून देतील, खजूर देतील, असे उपाय त्यांनी काढले आहेत. तर त्यांना नक्की त्रास झालाय असं मला वाटतं. आता मला वाटतंय त्रास झालाय. तरी देखील त्यांनी आपल्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि शांतपणे केलं, कोणतंही मनोगत व्यक्त केलं नाही. भाषण न करणारा प्रकाशनाचा पाहुणा जो असतो ते कोल्हापुरात आज पहिल्यांदाच घडला असं. त्यामुळे आज दुप्पट मानधन आपण माईंना देऊया, म्हणजे त्यांची पण कमाई झाली असं होईल. इथंही अनेक मंडळी शिक्षण क्षेत्रातली आहे. वक्तृत्व हा कसा विचारांचा उत्सव आहे, वैखरीचा हा प्रवास. एकूणच महाराष्ट्रासाठी आता आपण थोडासा विचार केला मराठी भाषेच्या अनुषंगाने, वक्तृत्वाच्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा एकूणच वक्तृत्वाच्या बाबतच्या अनेक स्पर्धा कोल्हापूरमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या स्पर्धा होत्या. उत्तम वक्ते घडलेले होते. पण आजकालचं चित्र फार विचित्र दिसतंय. आपलं अवलोकन किंवा एकूणच निरीक्षण त्याबाबतचे काय. आता हे जे परवाच्याच एका अंकामध्ये हे जे लोक आलेले आहेत, म्हणजे यांना हायजॅक केलं, या लोकांना, आपल्या मुलांना, या लोकांनी मुलांना आणि माणसांना पण हायजॅक केलंय. लोकसत्तामधली परवाची समाज माध्यमांची खायचे दात म्हणून. तर आता जे काही टेक गुरुज आहेत, म्हणजे गौरव चौधरी सारखे किंवा अस्मिता पटेल ह्या शेअर बाजारचं हे शिकवतात, त्यांच्या MBA चायवाला वगैरे असे हे जे आहेत, फिजिक्सवाला असे हे जे लोक आहेत, इन्फ्लुएन्सर्स जे आहेत ते, तर यांचे फॉलोअर्स, आणि हे सगळे फॉलोअर्स पैसे कसे मिळवायचे, म्हणजे दिवसाला 50,000 कसे मिळतील वगैरे वगैरे सांगतात. पण हे सगळे
आता बिलियनेर आहेत, पण त्यांचा प्रभाव एवढा आहे की त्यांना ते नेटवरती फॉलो करतायत. त्यातले काही जण फसवत आहेत, काही जण चांगले आहेत. संदीप माहेश्वरी सारखा माणूस आहे, चांगलं बोलतात, चांगलं काहीतरी देतात, पण त्यांचा प्रभाव वाढतोय आणि ही मुलं रिअल लाईफ याच्यामध्ये आभासी जगात व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये जात आहेत आणि त्याच्या अनुषंगानं काही जाहिराती बघतायत, त्याच्या अनुषंगानं दुसरं काहीतरी बघतायत. त्यामुळे मूळ ज्ञान त्यांना मिळत नाही. म्हणजे त्यांनी खरोखर जेन्युइन काहीतरी वाचावं, प्रत्यक्ष माणसांचे अनुभव घ्यावा. त्यांचं एखाद्या माणसाला भेटणं म्हणजे त्याची लाईफ स्टोरी आपल्याला ऐकायला मिळते, ती त्याच्यातून मिळत नाही. त्यामुळं सर तुम्ही म्हणाला तसं आता या मुलांना असं हायजॅक केलेलं आहे लोकांनी, म्हणजे त्या छोट्या पडद्यानं हायजॅक केलेलं आहे. त्याच्यामध्ये नेटफ्लिक्सच्या ज्या सिरीज आहेत त्यांनी हायजॅक केलेलं आहे आणि त्या इतक्या प्रभावी आहेत. त्याच्यामधलं मीही माहितीसाठी म्हणून काहीतरी त्याच्यातलं बघतो, आवडीनं बॉन्ड मूव्हीज सोडल्या तर बाकीचं ते इतकं हिंसक आहे की त्याच्यात ऍडिक्टेडच होतात मुलं. आणि मग तो जो हे भाग आहे त्याच्यामुळे ऐकायला येणार आहे. आणि मग दुसरा जो चांगला वर्ग आहे तो भजन, भोजन आणि मग भाषण. जिथं भजन आहे, भोजन आहे, त्याच्यानंतर आणि मग ऐकायचं आहे तिथं येतो, असं झालेलं आहे. म्हणजे अलीकडे काय आहे त्याच्यावरती बरेच लोक हे करतात. आणि मग सत्संगाचे जे आता वेगवेगळे सगळे हे चाललेले आहेत, मोठा तो एक वेगळा माणसाच्या मेंदूवरचा हल्ला आहे. या लोकांचा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूने त्या लोकांचा आहे. त्यामुळे माणसं काम करेनाशी झालेत, वाचेनाशी झालेत, भेटेनाशी झालेत आणि अनेक प्रश्न असे निर्माण होत आहेत. त्यामुळं वक्तृत्व चांगलं असणाऱ्या लोकांनी अजून बोलायला पाहिजे आणि लोकांनी ज्यांना अजून बोलता येतं त्यांनी बोलत राहून लोकांच्या समोर, तरुणांच्या समोर जायला पाहिजे. मी ज्यांच्या समोर जातो त्यांना हे सांगतो. शेवटचा प्रश्न की वक्तृत्वानं सर माझा एक मूलभूत प्रश्न असा आहे की आजकाल वाचन संस्कृती अत्यंत त्याला आपण म्हणतो खालच्या दर्जाची. उदाहरण बोलायचं झालं तर मोठमोठे म्हणजे रिटायर माणसं देखील मला वाटतं संपादकीय वाचतात असं मला वाटतं. मग विद्यार्थी वर्गांना या प्रेरणा मिळण्यासाठी आपण काय करू? विद्यार्थी वर्गाला त्या कॉलेजमधल्या शाळेतल्या शिक्षकांनी पूर्वी लायब्ररी आवर असायची, तर किमान एक दिवस त्यांनी लायब्ररीत जावं. आता काही विद्यापीठामधून अशी सोय आहे की फ्लिप्ड क्लासरूम करतात आणि एखादी रूम असते त्याच्यामध्ये ब्रिंग युअर ओन डिव्हाइस अँड प्लग इन, म्हणजे तुमचा डिव्हाइस BYOD तो डिव्हाइस घेऊन या, पुस्तकं पण असतील आणि तुम्ही इथे काय करायचं ते करा, शैक्षणिक सगळ्या साईट्स तुम्हाला अवेलेबल आहेत ते करा. त्याच्यानंतर हा लायब्ररी आवर जो आहे तिथे स्टोरी टेलिंग, म्हणजे शिक्षकांच्यातले काही लोक जे आहेत त्यांनी त्या लेवलच्या स्टोरी टेलिंग, म्हणजे वाङ्मय शिकवताना हिंदीमधलं स्टोरी टेलिंग असेल, इंग्लिशमधलं स्टोरी टेलिंग असेल, MBA ला कॉर्पोरेट स्टोरी टेलिंग असेल, या माध्यमातून आता स्टोरी टेलिंग वरती लोक जायला लागलेले आहेत, ऐकायला लागलेले आहेत. त्यामुळे वाचनकट्टासारखी जी चळवळ आहे अशा चळवळी ज्या काही व्याख्यानमाला आहेत त्या सबळ करणं, लायब्ररीज आपल्याकडे ज्या आहेत लायब्ररी आणि त्यांची संख्या, आता कालच कुठेतरी स्टॅटिस्टिक्स आलं होतं ते, आणि घरातल्या माणसांनी वाचणं. म्हणजे आता मी ज्यावेळी घरात वाचतो त्यावेळी मला माझे मित्र विचारतात की 4 पेपर कशासाठी वाचता, म्हटलं तुम्ही किती वाचता, म्हणजे आम्ही आता वाचत नाही कारण रद्दीचे दर कमी गेल्यापासून पेपरच बंद केले आणि शेजाऱ्यांचे असतातच, मग एवढी मासिकं असतात ते कधी वाचतात, म्हणजे सवडीनं मी वाचतो. मी पानाची घडी करून ठेवतो, त्या दिवशी नाही तर 8 दिवसांनी वाचतो, नाही तर ठेवून देतो. मासिकामधलं ललित वाचतो, कधी डायजेस्ट वाचतो. आता परवा वाचलं डायजेस्ट बंद करावं, परत आणि वाटलं की आता पैसे असून डायजेस्ट का बंद करायला लागलाय तुम्ही, म्हणजे 50 वर्षापासून मी डायजेस्ट घेतोय, 25 पैशाचं रस्त्यावरचं घेत होतो म्हणजे परवडत नव्हतं म्हणून, आणि आता तुम्ही महाग झाले म्हणून का घेत नाही. तरी पण अजून मला काही गोष्टी महाग आहेत. इंडिया टुडे मला महाग आहे, वीक मला महाग आहे, ते अजून मी घेतलेलं नाही. पण अजून एक 4-5 मॅगझिन मी वाचतो, कारण आपल्याला लोक काहीतरी विचारता सांगता यायला पाहिजे. त्यामुळे मुलांना वाचायला लावलं तर वाचतात माणसं. दिवाळीचे अंक मुलं वाचतात, लोक वाचतात, ते वाचतात. दिवाळीचे अंक पण मी घेतो आणि ते वाचून झाले की त्याच वेळा बऱ्याच इतर लोकांना मी देतो. साधनेचा अंक वाचतो ते देतो मी,
आणि आता इथे तलवार सर म्हणून माझे एक मित्र आलेले आहेत, तर मी रद्दीतपूर्वी घालत होतो आणि काही लोकांना देत होतो. कॉलेजचे लोक म्हटले सर आता आम्ही काय कुठे ठेवू, हे बऱ्याच कॉलेज लोकांना दिले. कॉलेजचे लोक म्हटले आता आम्हाला पण ठेवायला जागा नाही, सगळं नेटवरती मिळते, नको सर. पण एक चांगले तलवार सर आहेत, ते त्यांचा एक संग्रह आहे. आता त्याचे रीडर डायजेस्ट सगळी जी आहे ती रीडर डायजेस्ट रद्दीत घालावी वाटत नाही, ती त्यांना द्यायची ठरवले, साधनेचे अंक त्यांना द्यायची ठरवले, असं ते देतोय. म्हणजे होऊ शकते सर्व, पण ही संख्या वाढायला पाहिजे. शेवटचा प्रश्न की 46 वर्षांचा हा आपला प्रवास, वक्ता म्हणून बोलणं हा आपला स्थायी भाव आहे आणि आपण बोलत बोलतच मोठे होत गेलेला आहात. तर ह्या वक्तृत्वानं आपल्याला काय दिलं आयुष्यामध्ये? या वक्तृत्वाने मला वैयक्तिक आनंद असा दिला की मला सतत वाचत ठेवायला, म्हणजे स्टॅबिलिटी जी आहे वेगळी आहे तशी, मी वेगळी स्टॅबिलिटी मानतो, त्याला डायनॅमिक स्टॅबिलिटी म्हणतात. म्हणजे यू कॅन बी स्टेबल बट स्टील यू शुड बी डायनॅमिक. म्हणजे सायकलवर चालताना सायकलवरती बसला हे स्टेबल आहे, पण सायकल चालवत राहिले नाही तर तुम्ही पडणार. त्यामुळे तुम्ही चालत राहिलं पाहिजे, तुम्ही बोलत राहिलं पाहिजे, तुम्ही वाचत राहिलं पाहिजे. मग बोलायचं कुठेतरी असेल तर वाचायला पाहिजे. त्यामुळे मी वाचतोय आणि वाचनामुळे लिहायला वाटतंय. त्यामुळे वाचन, लेखन आणि बोलणं हे तिन्ही झाल्यामुळे मी अजून अपडेट आहे. म्हणजे मी शिळा झालेलो नाही असं मला वाटतं, डिजिटल याच्यामध्ये झालेलं. आणि त्यामुळेच आजच्या गप्पा ह्या शिळोप्याच्या गप्पा झाल्या नसतील असं आपण मानूया. आपण सर्वांनी इतके शांतपणे आमच्या दोघांचं बोलणं ऐकून घेतलं, आपण काही प्रश्न विचारले, यामुळं आजचा कार्यक्रम खरोखर वेगळा झाला असेल अशी आपण कल्पना करूया. यामध्ये कोणत्याही वक्त्याचा कार्यक्रम करण्याचा आमचा हेतू नव्हता, केवळ श्रोत्यांना यामध्ये प्राधान्य द्यावं इतकाच होता. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर शेवटी बोलतील आणि इथे याच्यामध्ये मी श्रोत्यांसाठी एक हे घातलेलं आहे की आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये श्रोत्यांचा विचार केला जात नाही. म्हणजे श्रोत्याची ऐकायची क्षमता किती आहे, तर आता ती ठरवून दिलेली आहे अभ्यासाने. म्हणजे कॉग्निटिव्ह सायन्सच्या अभ्यासाने, सायकोलॉजीच्या अभ्यासाने ठरवून दिले आणि टेकटॉक ते पाळतं. कुणाचंही कितीही मोठा माणूस असू दे, 18 मिनिटाच्या वरती ते कोणाला बोलू देत नाही आणि स्क्रीनिंग केल्याशिवाय भाषण घेत नाही. तर वक्त्यांनी श्रोत्यांना किती त्रास द्यावा, म्हणजे सभागृह व्यवस्थित आहे का, ते स्वच्छ आहे का, त्यांना जाताना नंतर रिक्षा मिळेल काय, त्यांना जाताना बस मिळेल काय, त्यांची गोळी चुकेल काय, त्यांच्या घरातले लोक त्यांना शोधत येतील काय, इथपर्यंत येऊ नये. इथपर्यंत वक्ता बोलतो, मग निवेदक पण बोलतो, प्रस्तावित करणारा पण बोलतो, ओळख करून देणारा पण बोलतो, आभार मानणारा तर बोलतो. त्यामुळे मग असं आम्ही ठरवलं की आत्ताचं पण बोलणं जास्त झालेलं आहे त्याचं, तर कमीत कमी याच्यामध्ये बोलून श्रोत्यांचा छळ करू नये, श्रोत्यांना छळू नये वक्त्याने, अशी एक माझी विनंती. यासाठी श्रोत्यांचा काही विमा वगैरे आपल्याला काढता येईल का? बस एक टी.एल. पाटील म्हणून माझे मित्र आहेत, आम्ही वर्गमित्र आहोत आणि इंग्रजीचे तज्ज्ञ, आणि त्या काळी कविता करून यांच्याच कवितांनी बुलेटिन बोर्ड भरलेला असायचा आणि शेतकरी चळवळीत नंतर काम करतो. आपण शेती करणाऱ्या घरातून बघा, आणि त्यावेळी शेतीने आपाची शेती, कारण आपाच्या शेतीचं वार्षिक उत्पन्न एखाद्या नॅशनल बँकेच्या शिपाईच्या पगारावर किंवा महिला लोक वर्षापर्यंत आवडतात, म्हणजे चित्रण पुढे येत नाही. मी एक शिवाय पुस्तक वर्णन करायचा प्रयत्न केला. आता कारण कादंबरी असो, कविता असो, सिनेमा असो, धारावाहिक असो, यामध्ये विशेषतः सिनेमामध्ये एखादी लग्नाची गाणं म्हणत आले आणि खड्यावर आले शिकवणारे लगेच फ्लॅट करतात. जे आता टीव्हीवरच्या मालिका आहेत त्यामध्ये 2 बायांनी भांडणात 3 लग्न केले, याच्या विषय आहे. त्यामुळे समाजामध्ये शिकण्यासाठी बरी झाली.
म्हणजे सगळे प्रश्न सुटले तर कुठेही काही चर्चा नाही. त्यावर तुम्ही सुद्धा आणि आम्ही सुद्धा काही घ्यायला पाहिजे. आता जे ऋतुरंग म्हणून कविता लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेतीवरच्या कविता आहेत. अगदी वळवाच्या पावसावरची अवकाळी पावसाची कविता आहे. इन्सानियत हिंदीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये पण त्या कविता आहेत. जनभानमध्ये त्याच्यावरती लेख आहेत. पण आता त्याच्यावरचं एक चांगलं पुस्तक तुम्ही पण लिहायचं आहे, त्याच्यावर तुम्ही चळवळीत आहे, त्याच्यावरचं एक चांगलं पुस्तक. आता ते लिहिताना मला फक्त भीती वाटते की शेतीच्या प्रश्नावरती बोललेलो आहे मी आणि थोडं लिहिलेलं आहे पण प्रासंगिक लेख. पण भीती आता अशी वाटते की गावातल्या माणसांनी मला जर आज कोणी विचारलं किंवा टी.एल. पाटलांनी जर विचारलं की तुम्ही 50 वर्षे पुस्तकात तिकडे आहे आणि शेतातलं शहाणपण, म्हणजे मी शेतात काम केलेलं आहे, म्हणजे चुलत्यांच्या शेतात केलंय, माझ्या शेतात केलंय, कमी शेती होती, पण आत्ता मी त्यातला एक्सपर्ट म्हणून लिहू शकतो का म्हणून भीती वाटते. कारण त्यातलं ज्ञान आहे मला, म्हणजे अजूनही ज्ञान आहे. म्हणजे शेती कशी तोट्यात आहे, शेतीला वाली कसा कोण नाही याच्यावरती लिहायला पाहिजे. तर ते कवितेमध्ये थोडं आलंय पण आता त्याच्यावरती शेतीच्याच कविता म्हणून लिहायला पाहिजे. मॅडमना काहीतरी बोलायचं normally when you give a lecture or speak, you prepare the topic. Correct. So that is a form of study sort of a speech. But what about spontaneous speaking or extemporaneous? Now, what is your opinion that can an spontaneous speech have more impression than a study speech? I meticulously I prepare. That is because I must be honest to what I spoke earlier. I can speak extempore at any time on certain 10 topics. For example, if you tell me to speak about cognitive science or brain, how human brain works, I can give 2 hours lecture now. But that extempore lecture, that becomes effective. But when I prepare, if somebody asks, sir, you have given last time lecture, nothing new in that. So for that addition and to maintain that honesty, I add 2 or 3 pages again in that. But extempore I can speak from 3 minutes to 3 hours. Longest 5 hours I can speak. Okay. प्रत्येक फॅमिलीमध्ये आज मला एक म्हणजे याला टायर्स लागतं, सगळं लागतं, 4 लोक ऐकत असतात. पण घरात संभाषण आणि लेक्चर कमी होत चाललंय आणि जे घर शांत असते सगळेजण आपल्याला मोबाईल मध्ये किंवा त्याच्यामध्ये बिझी असतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, नाहीतर मुलं बोलायचं बंद केले तरी आणि त्याला लिमिट आहे. माझी मोबाईल असतात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, त्याला काय सोल्युशन आहे का तुमच्या लेवलला? त्याला वेगळं डायव्हर्शन करावं पाहिजे, पण डायव्हर्शन करून काय करते? त्याला सोल्युशन असं आहे की आपण जी ज्येष्ठ मंडळी आहे, म्हणजे मी कौतुक म्हणून सांगत नाही, आता केतकी आणि संदीप इथे आहेत, तर त्यांनी त्यांच्या मुलीला आता अजून मोबाईल दिलेला नाही. ती जे काही खेळते ते कृतीयुक्त सगळे तिचे खेळ आहेत. तिच्याबरोबर मला खेळायला बसायचं असेल तर त्याच बरोबर खेळायला, म्हणजे आणि ते त्याच्यात आनंद घेते, म्हणजे काहीतरी करणं, सगळ्या गोष्टी करते त्यात. त्यांनी तिला खोटा फोन दिलेला आहे, तर माझा कंगवा हातात घेते आणि त्याच्यावरती ती बोलते हॅलो हॅलो, पण तिला मोबाईल घ्यायचा मोह नाही. आता हे तिला शिकवलेल्या तिच्या 2 तिकडे परदेशी असलेल्या शिक्षिका आणि ह्या दोघांचं श्रेय आहे. आता मला त्याच्यावरून वाटतं की ती असताना मी मोबाईल घेणार नाही, किंवा आम्ही दोघे जेव्हा बोलतो तरी मोबाईल नसतो. तसं आपण सगळ्यांनी ठरवायला पाहिजे की जेवताना एव्हरीबडी विल पार्क मोबाईल, पार्किंग ऑफ द मोबाईल, फास्टिंग ऑफ द मोबाईल, ह्या 2 स्क्रीन मध्ये जे आपण अडकलो. टीव्ही सुरू असताना आपण सगळ्यांनी बसायचं नाही. म्हणजे आपला डेडिकेटेड टाइम फॉर डिस्कशन हा ज्यावेळी असेल. आणि मग एकमेकाला गोष्ट सांगणं, मुलांना गोष्टी खूप आवडतात. म्हणजे आता माझी दुसरी नात जी आहे
ती म्हणते की मला गोष्टी किती पण सांगा पण भाषण नाही द्यायची. मग ती गोष्ट ऐकते छान. मग तिला लिहायला सांगितलं तर म्हणते प्रश्नोत्तर लिहिणार नाही, मला सब्जेक्ट द्या. तिला मी आता परवाच्या एका सुट्टीत 15 सब्जेक्ट दिले 15 दिवसासाठी. ते 15च्या 15 दिवस तिने लिहिले. तिचे आई बाबा म्हणतात आमचं ऐकत नाही ती, म्हणून लिहिलेत ना तिने. तर तो मुलांशी संवाद आपलाच कमी पडतोय, म्हणजे ज्येष्ठांचा कमी पडतो. म्हणजे आईवडिलांनी ती काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण सिनियर मंडळींनी ती काळजी घ्यायला पाहिजे. आता मी बऱ्याच वेळा माझा मोबाईल सुरू असतो, तर मेसेज आल्यानंतर मला वाईट वाटतं, मी काहीतरी चुकीच तर बघत नाही ना, म्हणून मी त्यांना सांगतो बँकेमध्ये इकडले पैसे तिकडे करायचे होते, दुसरं काही बघत नाही. म्हणजे ऑनेस्टली सांगतो मी त्यांना. म्हणजे मी मोबाईल जास्त बघतोय, मॉनिटर करतो मी, ही चूकच आहे. त्यामुळे ते टाळायला पाहिजे आपण. म्हणजे तर मग हे धन्यवाद.